आज आपण बनवूया मूग पकोडे। मी छिलकीवाली मुगाची डाळ रात्रभर भिजू घातली आहे। बघू शकता ही व्यवस्थित भिजली आहे। तुम्हाला जर लगेच करायची असेल तर कोमट पाण्यामध्ये ठेवून 1.5 तास ही डाळ भिजू घालायची, म्हणजे भिजते। आता यातील पाणी काढून मी ही डाळ मिक्सर पॉटमध्ये टाकली आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडे मिरची, कढीपत्ता यामध्ये टाकला आहे। मिक्सरमध्ये ही डाळ छान बारीक करून घ्यायची आहे। बारीक झाल्यानंतर आपल्याला कांदे, ओवा, अद्रक लसूणचा पेस्ट टाकून छान फेटून घ्यायचे आहे। फेटल्यानंतर आपल्याला एका कढईत तेल तापल्यानंतर यामध्ये छोटे छोटे पकोडे काढून घ्यायचे आहे। पकोडे थोडे गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तळून घ्यायचे आहे। मध्यम लो गॅसवर हे पकोडे तळून घ्यायचे आहे। अशा प्रकारे क्रंचीनेस वाढत असते। यामध्ये थोडा रवा टाकून पण तुम्ही हे पकोडे करू शकतो, त्यामुळे आणखी क्रंची बनत असतात। तुम्ही नक्की करून बघा, छान वाटतात खायला। सॉस सोबत वगैरे तुम्ही खाऊ शकता।